हॅलो नमस्कार, कसे सगळे. मी आशा करते तुम्ही सगळे ठीकच असाल. आणि आम्ही निघालोय बाहेर, म्हणजे फिरायला. कुठे निघालो ते तुम्ही पुढे बघालच आणि तुम्हाला समजेलच आम्ही कुठे जातोय ते. माझी खूप इच्छा होती एवढ्या वर्षापासून जायची पण नव्हती पूर्ण होत. आणि आता आम्ही निघालोय जायला. तर तुम्ही खरंच बघा मनापासून पूर्ण व्लॉग, खरंच खूप आवडेल तुम्हाला पण. तर आमची तयारी चालली आहे आता. हिंदवीचं शूज पॅक करणं चाललं आहे, सगळी पॅकिंग वगैरे झाली आहे. आणि आता 9:30 वाजलेत आणि बघतोय आम्ही वाट गाडीची. तर गाडी आली आहे खाली. बॅग पाठी इथं ठेवू शकतो, आपल्याला हाय जागा घ्यायला. हा घेतो एक सेकंड. मला जेवढी पायाला बघा. बस बस पुढे घेऊ. नाही एवढी चालेल. बाबडे यायचं पप्पाकडं. इथंच ठेवा ना बॅग, त्यांच्या पण बॅगी बसतील ना. इथे खाली ठेवा, भाई येतील पाठी आता थोडं. थांब बेटा. अरे थांब या. हो 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 बसा. हा हे ठेवते तर. हे औषध हे काय द्या इकडे या कपात ठेवते. बाहेर ना. हा लेफ्टला. आणि आम्ही अर्ध्यास पोचलोय आणि इथे आम्ही CNG भरतोय. तर CNG भरलं तिथं, पण एवढा मोठा हे झालं ना आमच्यासोबत लॉस, पण काही सांगू नका. आणि CNG भरून झाल्याच्या नंतर आम्ही सगळेजण झोपतच होतो आणि सगळेजण खाली उतरलेले. आणि त्यानंतर आम्ही नाही मग व्लॉगसाठी फोटो जिकडं मंदिरात हवा खावा सगळं. हॉटेलचं नाव पण टाक. आम्ही फायनली पोचलो इथे. रात्री 10:30 वाजता निघालेलो आणि आता रूम घेतलाय आणि मग आराम करते. हिंदवीचे पप्पा आणि चाचू गेले बॅग आणायला आणि मी आणि हिंदवी बसलो इथे. मी तुम्हाला थोड्या वेळातच दाखवेल की आम्ही कुठे आलो आहे. आणि म्हणजे खूप जण तर खुश होतीलच आणि मी तर खरंच मनापासून खूप खुश आहे. तुम्हाला दाखवेल की मी कुठे आले. अरे एवढी खुश आहे काय विचारू नका. खूप खुश आहे. तिला पण इकडे यायचंच होतं. कुठे आलो आपण कुठे आलो? सोपारा आलो. सोपारा रूम आलो. आणि आम्ही इथे मस्त फ्रेश झालो. मी साडी वगैरे घातली आणि हे आमचे हिरो म्हणजे माझे दीर ते पण रेडी झाले. म्हणजे सगळेजणच रेडी झालेलो आणि खूप मस्त वाटलं. गरम पाणी तर नव्हतं आलं, मग थंड पाण्यानेच मस्त आंघोळ्या केल्या कारण थंडावा खूपच होता. हिंदवीला पण रेडी केली, तिचे पप्पा पण रेडी झाले. नंतर काय पुढे दर्शनासाठी आम्ही तर हो आम्ही आलो आहे अक्कलकोटला आणि मला स्वामींच्या दर्शनाला यायचंच होतं. म्हणजे खूपच इच्छा होती. त्यानंतर आम्ही गेलो स्वामींचं समाधी मठ आहे तिथे आणि तिथे दर्शन घेतलं. आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे मी बाहेरच शूट केलं. बाहेरचं थोडंसं शूट केलं जेवढं करता आलं तेवढं, कारण हिंदवीतला पण तिची सर्दी खोकला होती त्यामुळे मला पण काही जास्त शूट नाही करायला भेटलं. आणि आम्ही हे चोळप्पा महाराजांचं वाडा आहे तिथे पण मी थोडंसं आतमध्ये शूट केलं. इकडं घरात पाया पण ना.